Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the theoretical concepts of our topic, namely labor. In this lecture, we will study the concept of idle time. Second, we will study the concept of overtime. After that, we will study the concept of labor turnover. Then we will study the concept of group incentive scheme, etc. This is the last lecture of the third topic. After this lecture, in the next lecture, we will start with our last topic. So let's start with the theoretical concepts relating to the labor. First concept which we are going to see is group incentive scheme. In the previous few lectures, we have studied Halsey plan, Rowan plan, Taylor's plan and Merrick's differential piece rate. We have studied 4 incentive plans relating to the workers. Okay, in those plans we have seen that these plans were for making payment of bonus to the individual workers. Okay, and these plans, whether it is Halsey plan, Rowan plan, Taylor's differential piece rate or Merrick's differential piece rate, all these 4 plans were relating to the payment of wages to the individual workers, and these plans can be applied where it is possible to measure the actual production of each worker. This is most important thing, that Halsey plan, Rowan plan, Taylor's plan and Merrick's plan, all these 4 plans can be applied where the performance, where the production of each and every worker can be measured. ज्या ठिकाणी प्रत्येक वर्करने केलेलं काम हे मोजता येऊ शकतं, अशाच ठिकाणी फक्त टेलर्स प्लॅन, मेरिक्स प्लॅन, हॅल्से प्लॅन किंवा रोवन प्लॅन हे तिथं इम्प्लिमेंट केले जाऊ शकतात. बट there are certain businesses, there are certain companies where it is not possible to measure the actual production of every worker. काही कंपन्या अशा असतात, काही बिझनेसेस असे असतात किंवा काही कामं अशी असतात की ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीनं किती काम केले हे मोजता येऊ शकत नाही. इट इज नॉट पॉसिबल टू मेजर द इंडिव्हिज्युअल वर्क ऑफ द वर्कर. प्रत्येक व्यक्तीनुसार त्या व्यक्तीचं काम किती हे मोजता येऊ शकत नाही. Why it cannot be measured? Because these certain works have to be performed in a group. काही कामं असे असतात की ती एकट्यानं काम किती केलं हे मोजता येऊ शकत नाही, कारण काही कामं हे ग्रुपमध्ये राहूनच ती कामं पूर्ण करावी लागतात. मग अशा ठिकाणी where the work has to be performed in a group, okay, then in this case the group incentive scheme is applied. ज्या ठिकाणी एखादं काम ग्रुपमध्ये करावं लागतं, वर्कर्सचा एक ग्रुप क्रिएट केला जातो, 8 वर्करचा, 10 वर्करचा, 4 वर्कर्सचा एक ग्रुप केला जातो. त्या ग्रुपला ते काम दिलं जातं आणि त्या ग्रुपनं ते काम पूर्ण करायचं असतं. अँड what is this group incentive scheme? It is a scheme in which the bonus is calculated on the basis of collective production of all the workers of a group. त्या ग्रुपला एखादं काम दिलं जातं आणि त्या ग्रुपने किती प्रोडक्शन केलेलं आहे, किती काम व्यवस्थित केलेलं आहे त्याच्यानुसार बोनस हा कॅल्क्युलेट केला जातो. मीन्स द बोनस इज कॅल्क्युलेटेड ऑन द प्रोडक्शन मेड बाय द ग्रुपनं किती वस्तूचं उत्पादन केलं, किती चांगलं काम केलं त्याच्यानुसार बोनस हा कॅल्क्युलेट केला जातो. अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग द बोनस इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द इंडिव्हिज्युअल वर्कर्स ऑन सम ॲग्रीड बेसिस. तुम्ही ग्रुपचा बोनस कॅल्क्युलेट केला, त्याच्यानंतर तो जो काय बोनस आलेला आहे तो बोनस हा जे काय त्या ग्रुपचे मेंबर्स असतील त्या मेंबर्समध्ये तो डिस्ट्रीब्यूट हा केला जातो. मग क्वेश्चन इज व्हेन दिस स्कीम इज इंट्रोड्युस्ड और व्हेअर दिस स्कीम इज इंट्रोड्युस्ड. दिस स्कीम इज इंट्रोड्युस्ड व्हेअर द इंडिव्हिज्युअल वर्क ऑफ द वर्कर्स कॅनॉट बी मेजर्ड. ज्या बिझनेसमध्ये ज्या ठिकाणी एका इंडिव्हिज्युअल वर्करचं काम मोजता येत नाही, ओके, व्हेअर द वर्क हॅज टू बी परफॉर्म्ड इन अ ग्रुप. ज्या ठिकाणी एखादं काम हे ग्रुपच्या एफर्ट्सवरती, त्या ग्रुप जो काय आहे, समूह आहे, त्या समूहाच्या एफर्ट्सवरती जे कामं अवलंबून असतात, अशा ठिकाणी ही स्कीम जी आहे ती इम्प्लिमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल, इन द कन्स्ट्रक्शन फील्ड इट इज द टीम वर्क दॅट प्रोड्युसेस द रिझल्ट्स.
एखादं कन्स्ट्रक्शन कंपनी असेल तर कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये एखादं फॉर एक्झाम्पल एखादं घराचं काम चालू असेल बांधकाम किंवा एखाद्या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन चालू असेल तर त्यावेळेला इंडिव्हिज्युअल वर्क महत्त्वाचं नसतं, तर ग्रुप जो काय तिथं काम करतोय 10 जणं 15 जणं 20 जणं 30 जणं त्यांच्या एफर्ट्सवरती कलेक्टिव्ह एफर्ट्सवरती तो जे काय काम आहे त्याचा रिझल्ट हा डिपेंड असतो. सो in such cases the bonus is calculated on the basis of the production or the work done by the group. अशा ठिकाणी एका ग्रुपनं किती काम केलेलं आहे, त्यांचं ॲक्च्युअल काम किती आहे याच्यानुसार बोनस कॅल्क्युलेट केला जातो. अँड आफ्टर कॅल्क्युलेटिंग द बोनस इट इज डिस्ट्रीब्युटेड अमंग द वर्कर्स. सो दिस इज ग्रुप इन्सेंटिव्ह स्कीम. नाव नेक्स्ट पॉईंट which we are going to study is overtime. Okay, this is the second theoretical point which we are going to study. What is overtime? Overtime means extra time. Over means extra. Okay, extra time worked by the employees than the specific standard time. Okay, we know that the working hours in a day are fixed for every employee. प्रत्येक दिवसामध्ये किती वेळ काम करायचं हे टायमिंग जे काय टाईम आहे ते आवर्स आहेत, वर्किंग आवर्स कामाचे वेळ हे फिक्स केलेली असते. हावेवर इन सर्टन सिच्युएशन्स इन सर्टन केसेस द वर्कर्स और द एम्प्लॉईज हॅव टू वर्क फॉर मोर आवर्स दॅन द स्टँडर्ड फिक्स्ड आवर्स. परंतु काही सिच्युएशनमध्ये काही वेळेला वर्कर्सला जादा वेळ जे काय त्यांच्या रेग्युलर वर्किंग आवर्स आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ काम करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, टेक ए व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज द वर्किंग आवर्स पर डे आर 8 hours. फॉर एक्झाम्पल एका दिवसामध्ये वर्किंग आवर्स किती आहेत, 8 तासाचे समजा असतील फॉर एक्झाम्पल. आणि एखाद्या दिवशी समजा वर्कर्सला 10 तास काम करावं लागलं. ॲक्च्युली त्यानं काम किती केलं, 10 तास काम केले. नॉर्मल वर्किंग आवर्स किती आहेत, 8 तास त्यानं काम केलं पाहिजे, पण त्यानं 10 तास काम केलं. म्हणजे किती तास जादा काम केलं, तर ही हॅज वर्कड फॉर एक्स्ट्रा 2 hours. त्यानं 2 तासे जादा काम केलेलं आहे. रेग्युलर वर्किंग आवर्सपेक्षा जेवढं जादा तास काम केलं जातं इट इज कॉल्ड एज अ ओव्हरटाईम वर्क. आणि फॉर द ओव्हरटाईम ओके ऑफ 2 hours जे काय 2 तास त्यानं जादा काम केलेलं आहे, दिस ओव्हरटाईम वर्क, फॉर दिस ओव्हरटाईम वर्क ही हॅज टू बी पेड एक्स्ट्रा वेजेस. ओके, he has to be paid the extra wages. and most importantly हे जे काही त्यानं 2 तास काम केलेलं आहे त्याचे वेजेस त्याला किती दिले जातात, त्याचा रेट किती असतो 2 तासाच्या कामाचा. द रेट फॉर ओव्हरटाईम इज हायर दॅन द नॉर्मल वेज रेट. त्यानं 2 तास एक्स्ट्रा काम केलेलं आहे, मग त्याला 2 तासाचा पगार किती द्यायचा, ओव्हरटाईम किती द्यायचा, तर जो रेग्युलरचा पगार असेल ओके त्याच्यापेक्षा त्याला जादा रेटनं पगार दिला जातो. नॉर्मली तो किती असतो, नॉर्मली इट इज डबल दॅन द नॉर्मल वेज रेट. ओके, ओव्हरटाईमचा पगार किती असतो, फॉर एक्झाम्पल सपोज 1 hour आवरली वेज रेट इज ₹50. समजा एका तासाचा पगार 50 रुपये असेल, समजा फॉर एक्झाम्पल एका तासाचा पगार 50 असेल, तर त्या 50 हा रेग्युलर वेजेस झाले. त्याच्या डबल 50च्या डबल म्हणजे 100 रुपये. 100 रुपये पर आवरने वेजेस हे ओव्हरटाईमचे पेड केले जातात. अँड ॲज द रेट ऑफ वेजेस ड्युरिंग ओव्हरटाईम इज हाय, रेग्युलर वेळेत काम केलं तर तासाचे 50 रुपये फक्त मिळतात, परंतु ओव्हरटाईममध्ये 1 तास काम केलं तर 100 रुपये मिळतात, म्हणजे डबल रेटनं वेजेस मिळतात. इफ द वर्कर वर्क्स फॉर ओव्हरटाईम, because of this, for getting the higher wages, it is possible that it is likely that the workers may incline to do the overtime work. प्रत्येक वर्करला, each and every worker wants to earn more money. Okay, and as the rate of overtime is double than the normal wage rate, overtimeचा दर जो काय वेजेसचा रेट आहे तो डबल असल्यामुळं मोर वर्कर्स आर इन्क्लाइंड टू डू द ओव्हरटाईम वर्क. जास्त वर्करला असं वाटतं की आपण रेग्युलर कामापेक्षा जास्त ओव्हरटाईमवरतीच फोकस केला पाहिजे, सो दॅट वी विल अर्न extra money. So this is overtime. So what is overtime? Overtime means the extra hours worked by the worker than the normal working hours. जे काय रेग्युलरचे वर्किंग आवर्स आहेत त्याच्यापेक्षा जास्त वेळ जर वर्करने काम केलं तर जेवढे जादा वेळ त्यानं काम केलेलं आहे इट इज कॉल्ड एज अ ओव्हरटाईम. ओव्हरटाईम मीन्स ओव्हरटाईम, एक्स्ट्रा टाईम वर्कड बाय द वर्कर. दिस इज द सेकंड कन्सेप्ट. Then the third concept which we are going to see is holiday with pay. ओके, हॉलिडे म्हणजे सुट्टी आणि विथ पे म्हणजे पगारासहित.
म्हणजे सुट्टी आहे परंतु त्याचा सुद्धा त्या व्यक्तीला त्या वर्करला पगार हा दिला जातो. वी नो दॅट देर इज वन वीकली हॉलिडे. It may be on Tuesday or it may be on Sunday. It depends upon the nature of that business, nature of that industry, and every worker gets one weekly holiday and other compulsory holidays under the act. Okay, and for these holidays, whether it is weekly holiday or whether it is compulsory holiday, for these holidays the workers are paid the wages. आठवड्याला एक सुट्टी दिली जाते, मग ते मंगळवारी असेल किंवा रविवारी असेल. ज्या काही कंपल्सरी सुट्ट्या आहेत कायद्याप्रमाणे त्यासुद्धा वर्कर्सला पेड केल्या जातात. सुट्टी जरी असेल तरी त्या सुट्टीचा पगार, हॉलिडेचा पगार विथ पे पगारसुद्धा दिला जातो, म्हणून त्याला हॉलिडे विथ पे असं म्हटलं जातं. सुट्टी आहे परंतु त्या सुट्टीच्या दिवसाचा पण पगार दिला जातो, म्हणून त्याला हॉलिडे विथ पे असं म्हटलं जातं. सिमिलरली अलॉंग विथ दीज हॉलिडेज प्रत्येक वर्करला, एव्हरी वर्कर इज एंटायटल्ड टू गेट वन वीकली हॉलिडे अँड कंपल्सरी हॉलिडेज ॲज पर द ॲक्ट. इट इज हिज राईट. प्रत्येक वर्करला आठवड्यातला एक दिवस सुट्टीचा आणि जे काही कंपल्सरी सुट्ट्या आहेत कायद्याप्रमाणे त्या मिळण्याचा त्याला अधिकार आहेच आहे. प्लस सिमिलरली द वर्कर्स आर ऑल्सो इलिजिबल, आर ऑल्सो एंटायटल्ड टू गेट अदर लिव्ज सच ॲज मेडिकल लिव्ह, कॅज्युअल लिव्ह, अर्न्ड लिव्ह एक्सेट्रा एक्सेट्रा. ह्या सुट्ट्यांबरोबरच प्रत्येक वर्करला कायद्याप्रमाणे अधिकार आहे की तो वर्कर मेडिकल लिव्ह म्हणजे मेडिकल कारणासाठी सुट्टी घेऊ शकतो, कॅज्युअल लिव्ह इतर कोणत्या कारणासाठी सुद्धा सुट्टी घेऊ शकतो. मग हे जे काही त्यानं सुट्टी घेतलेली आहे मग ती मेडिकलसाठी असेल म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटसाठी सुट्टी घेतली असेल, आजारपण असल्यामुळे सुट्टी घेतली असेल, कॅज्युअली काय कारणामुळे त्याच्या पर्सनल रिझन्समुळे सुट्टी घेतली असेल, त्याचा पगार त्याला एकतर फुल किंवा पार्टली त्याला पगार हा दिला जातो. त्यामुळे हॉलिडे विथ पे म्हणजे काय तर हॉलिडे विथ पे मीन्स पेमेंट ऑफ वेजेस, पेमेंट फॉर द डेज ऑन विच नो वर्क इज डन बाय द वर्कर. ओके, वर्कर हा सुट्टीवर आहे, मग ते आठवड्याची सुट्टी असो, कायद्याप्रमाणे असणारे कंपल्सरी हॉलिडे असो किंवा त्यानं काढलेली सुट्टी असो. ओके, ही इज नॉट ऑन द वर्क, तो कामावरती नाही आहे, ही इज ऑन द हॉलिडे बट स्टील ही इज पेड, सो दिस इज कॉल्ड एज अ हॉलिडे विथ पे. ओके, वर्कर हा हॉलिडेवरती आहे, सुट्टीवरती आहे, परंतु त्याचा देखील त्याला पगार दिला जातो. इट इज कॉल्ड एज अ हॉलिडे विथ पे. दिस इज द थर्ड कन्सेप्ट. नाव द फोर्थ कन्सेप्ट विच वी आर गोइंग टू सी, इट इज मोस्ट इम्पॉर्टंट, इट इज आयडल टाईम. ओके, this is most important. What is idle time? Okay, and when it arises, that we are going to see in this particular time, in this particular point. Idle time means a time for which a company pays wages to the worker. Okay, company pays wages to the worker but company does not get any production from the worker. Okay, कंपनी वर्करला पगार तर देतीये परंतु तो पगार दिल्याबद्दल कंपनीला कुठलंही त्या वर्कर्सकडून उत्पादन करून मिळत नाही. म्हणजे जो पगार दिलेला आहे, जो वेजेस पेड केलेले आहेत, कंपनी रेग्युलरली वेजेस तर पेड करतेच आहे परंतु ते जे काही वेजेस पेड केलेत त्याच्या बदल्यात ओके कंपनीला कुठलंही उत्पादन, कोणतीही सर्व्हिस त्या वर्करकडून मिळत नाही. इट इज कॉल्ड एज आयडल टाईम. Okay, in other words, what is idle time? Idle time means the time for which the workers are paid for no work. वर्कर्सचा पगार तर दिलाय परंतु त्या वेळेचा, त्या कामाचा कुठलाही काम त्या वर्कर्सने काम केलेलं नाही. इट इज कॉल्ड एज अ आयडल टाईम. टेक अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल. सपोज इफ देर आर 8 वर्किंग आवर्स इन अ डे. एका दिवसामध्ये समजा 8 तास काम असेल आणि कंपनी समजा प्रत्येक तासाला 50 रुपये पगार देते. पर आवर वेज रेट इज 50. सो डेली एका वर्करला वेजेस किती मिळतील? एका तासाचे 50 रुपीज इंटू एका दिवसात किती तास काम आहे? 8, म्हणजे 50 रुपये पर आवर इंटू 8 आवर्स. टोटल किती येईल तर 400 रुपये पर डे. 8 तासाचा पगार येईल 400 रुपये. पण समजा ह्या 400 रुपयेपैकी 8 तासापैकी सपोज वर्कर हॅज वर्कड ओनली फॉर 6 आवर्स. वर्करने 8 तासापैकी 6 तासच काम केलं आणि राहिलेले जे 2 तास आहेत त्या 2 तासामध्ये मशीन ब्रेकडाऊन झालं, मशीन बिघडलं किंवा पॉवर फेल्युअर, लाईट अचानक गेली किंवा अचानक कोणत्या कारणामुळं शेवटचे 2 तास, सपोज द रिमेनिंग 2 आवर्स ओके देर वॉज नो एनी वर्क ड्यू टू व्हेरियस रिझन्स. शेवटच्या 2 तासामध्ये कुठलंच काम होऊ शकलं नाही.
तर अशा सिच्युएशनमध्ये शेवटचे जे 2 तास आहेत त्यावेळेला वर्कर जे आहेत द वर्कर्स वेअर प्रेझेंट इन द फॅक्टरी, वर्कर्स फॅक्टरीमध्ये होते, बट ड्यू टू सर्टन रिझन नो वर्क वॉज डन, काही कारणामुळं कुठलंच काम होऊ शकलं नाही, वर्कर्सने काही काम केलं नाही, बट स्टील द कंपनी हॅज टू पे द वेजेस. ओके, सो द रिमेनिंग 2 hours वेजेस, ते जे 2 तासाचा पगार दिला जातो वर्कर्सला, पगार तर त्या 2 तासाचा द्यावा लागतो, पण त्या 2 तासाचा पगार तर दिला, पण त्या बदल्यात कंपनीला कुठलंच प्रोडक्शन मिळालं नाही वर्करकडून, ते 2 तासाचे 2 तास जो टाईम आहे इट इज कॉल्ड ॲज अ आयडल टाईम. ओके, सो फॉर आयडल टाईम कंपनी पेज वेजेस टू द वर्कर, कंपनी वर्कर्सला वेजेस पेड करते, परंतु त्या अगेन्स्ट द कंपनी डज नॉट गेट एनी प्रोडक्शन फ्रॉम द वर्कर्स. त्या वेळेचा कंपनीला पगार तर द्यावा लागतोच, परंतु त्या वेळेमधून कुठलंही काम होत नाही, प्रोडक्शन कुठलंच कंपनीला करून मिळत नाही. दिस टाईम इज कॉल्ड ॲज अ आयडल टाईम. मग क्वेश्चन इज व्हॉट आर द व्हेरियस रिझन्स फॉर सच आयडल टाईम. आयडल टाईम कशामुळेही होऊ शकतो, तर फॉर एक्झाम्पल ब्रेकडाऊन ऑफ मशीन, वर्कर्स काम वर्कर्स आर रेडी टू डू द वर्क, ओके, बट अनफॉर्च्युनेटली ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ मशीन बिघडल्यामुळं कदाचित काम थांबू शकतं. ओके, ड्यू टू पॉवर फेल्युअर, लाईट अचानक गेल्यामुळं सुद्धा काम थांबू शकतं. वेटिंग फॉर द वर्क, काम करायला वर्कर्स रेडी आहेत परंतु अजून त्यांना कामच दिलेलं नाही आहे, त्यामध्ये काही टाईम असा वाया जाऊ शकतो, इट इज आयडल टाईम. फोर्थ, शॉर्टेज ऑफ मटेरियल, एव्हरीथिंग इज ऑन ट्रॅक, वर्कर्स आर रेडी टू वर्क, पॉवरसुद्धा आहे, मशीनसुद्धा आहे, बट इफ देर इज शॉर्टेज ऑफ मटेरियलच कमी असेल, शॉर्टेज असेल, तरीसुद्धा आपला वर्कर्सला काही टाईम हा असंच वाया जाणार आहे, इट इज आयडल टाईम. देन नेक्स्ट रिझन मे बी लॅक ऑफ इन्स्ट्रक्शन. ओके, कंपनीकडून किती प्रोडक्शन करायचं, कसं काय काय काम करायचं आहे ह्याच्या जर सूचनाच आल्या नसतील तर काही वेळेला वर्कर्सला काम करता येत नाही, थांबावं लागतं. सो आयडल टाईम मीन्स द टाईम फॉर विच नो वर्क इज डन, ओके, बट स्टील द कंपनी हॅज टू पे वेजेस टू द वर्कर्स. कंपनीला वेजेस हे पेड करावेच लागतात, पण त्या वेजेसबद्दल पेड करून कंपनीला कुठलाही बेनिफिट मिळत नाही, कोणतंही प्रोडक्शन मिळत नाही, इट इज कॉल्ड ॲज अ आयडल टाईम. आयडल मीन्स निवांत वेळ जातो. ओके, वर्कर्सचा काही वेळ हा निवांत वाया जातो ड्यू टू व्हेरियस रिझन्स, इट इज कॉल्ड ॲज अ आयडल टाईम. दिस इज फर्स्ट कन्सेप्ट. ओव्हर टाईम वी हॅव सीन ऑलरेडी. Third, holiday with pay, we have already seen it. Group incentive scheme, and now the last concept of our syllabus, okay, this is the labor turnover. Okay, for objective type questions, for short notes, it is important what is labor turnover. Okay, labor means a worker. Okay, from 11th standard we have studied that in accounting we assume that the business will be carried on for a number of years. Okay, it is assumed as per going concern concept. In 11th standard we studied the concept of going concern. Going concern means our business will be going on for number of years. आपण 11वीपासून गोईंग कन्सर्न कन्सेप्ट ही पाहिलेली आहे, त्यामुळे त्या कन्सेप्टनुसार आपण काय अझ्युम करतो, आपण अझ्युम करतो की आपली जी कन्सर्न आहे, आपला जो बिझनेस आहे, इट विल बी कंटिन्यूड, इट विल बी कॅरीड ऑन फॉर नंबर ऑफ इयर्स. आपला बिझनेस खूप वर्ष चालणार आहे असं आपण अझ्युम करतो. आवर बिझनेस हॅज अ लॉंग लाईफ, आपला बिझनेस खूप वर्ष चालणार आहे, आपला बिझनेस बंद होणार नाही असं आपण अझ्युम करतो. ओके, इट इज अझ्युम्ड फॉर डुईंग द अकाउंटिंग, बट the employees of the business, okay, the workers of the business may or may not remain with the company for a long time. आपल्याकडे जे काम करणारे एम्प्लॉईज आहेत, वर्कर्स आहेत, ते खूप वर्ष आपल्याकडे राहतीलच असं गॅरंटी आपल्याला देता येऊ शकत नाही. सम ऑफ द एम्प्लॉईज अँड द वर्कर्स मे लीव अवर कंपनी ड्यू टू व्हेरियस रिझन्स. आपल्याकडे काम करणारे जे वर्कर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, ते वेगवेगळ्या कारणानं आपल्या बिझनेस सोडून दुसऱ्या कंपनीमध्ये दुसरा जॉब हा शोधू शकतात. मग आपल्याकडून हे जे एम्प्लॉईज सोडून जातात, ओके, ते किती जातात, ओके, व्हॉट इज द रेट ॲट विच द एक्झिस्टिंग एम्प्लॉईज, एक्झिस्टिंग वर्कर्स आर लिव्हिंग अवर बिझनेस, इट इज कॉल्ड ॲज अ लेबर टर्नओव्हर. आपल्याकडे जे वर्कर्स आहेत, लेबर्स आहेत, एम्प्लॉईज आहेत, एम्प्लॉईज असो वर्कर्स असो, ह्यांच्यासाठी कलेक्टिव्हली लेबर असा शब्द वापरलेला आहे. लेबर इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह वर्ड विच इन्क्लूड्स वर्कर्स अँड एम्प्लॉईज. ओके, अँड व्हॉट इज लेबर टर्नओव्हर? लेबर टर्नओव्हर मीन्स द रेट at which the employees, the laborers, the workers
ऑफ द बिझनेस लिव्स आवर बिझनेस. आपल्या कंपनीमध्ये काम करणारे वर्कर्स किंवा एम्प्लॉईज हे आपली कंपनी सोडून जे जातात ते सोडून जाण्याचं प्रमाण किती आहे, व्हॉट इज द रेट ॲट विच द एक्झिस्टिंग एम्प्लॉईज लिव्हिंग आवर बिझनेस, इट इज कॉल्ड एज अ लेबर टर्नओव्हर. Okay, or in other words we can say that what is labor turnover? Labor turnover means the rate of change in the average working force of the business during the particular period. Okay, take a very simple example. Suppose आपण एका वर्षाचं उदाहरण घेतलं 2017-18, तर ह्या 2017-18 ह्या वर्षामध्ये आपल्याकडील किती एम्प्लॉई जे सोडून गेले, त्या एम्प्लॉई सोडून जाण्याचं प्रमाण किती आहे, व्हॉट इज द रेट ऑफ एम्प्लॉईज लिव्हिंग आवर बिझनेस, इट इज कॉल्ड एज अ लेबर टर्नओव्हर. वर्षभरामध्ये आपल्याला किती एम्प्लॉई सोडून गेले, त्या सोडून जाण्याचं प्रमाण किती आहे, त्या प्रमाणाला लेबर टर्नओव्हर असं म्हटलं जातं. आणि साहजिक आहे, जर जास्त एम्प्लॉई सोडून जात असतील, ओके, आणि हा जो मोस्ट इम्पॉर्टंटली दिस लेबर टर्नओव्हर इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. आपल्याकडील जे एम्प्लॉई सोडून जातात ते सोडून जाण्याचे जे आपण रेशो कॅल्क्युलेट करतो, जो रेट कॅल्क्युलेट करतो, द रेट इज कॅल्क्युलेटेड इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज. ते आपण पर्सेंटेजमध्ये कॅल्क्युलेट हे करत असतो, टक्क्यामध्ये कॅल्क्युलेट करतो. आणि जर ही टक्केवारी, इफ द लेबर टर्नओव्हर रेट इज हाय, जर एम्प्लॉई सोडून जाण्याचं प्रमाण जे आहे त्याला आपण लेबर टर्नओव्हर असं म्हणतो. ओके, टर्नओव्हर म्हणजे सोडून जाणे. Okay, if the labor turnover is high, it indicates that majority of the employees of our business are not happy with our business. आपल्याकडे जास्त लोक जर सोडून जात आहेत, जास्त जण आपली कंपनी सोडून दुसरीकडे जॉब शोधत असतील, तर ह्यावरून काय इंडिकेट होतं, दॅट एम्प्लॉईज आर नॉट हॅप्पी विथ द बिझनेस. आपल्याकडील एम्प्लॉईज हे आपल्या बिझनेसबद्दल हॅप्पी नाही आहेत. Okay, they are not satisfied with our company. It also indicates that the human resource policies are not proper. आपल्या ज्या कंपनीच्या ह्युमन रिसोर्स एम्प्लॉईशी रिलेटेड ज्या पॉलिसीज असतील, प्लॅन्स अँड पॉलिसीज असतील, त्या ॲक्युरेट नाही आहेत, त्या पुअर आहेत. प्लस पुअर वर्किंग कंडिशन्स आहेत. आपल्याकडं ज्या वर्किंग कंडिशन्स आहेत त्या प्रॉपर नाहीत, म्हणूनच एम्प्लॉई सोडून जात असेल. आपल्या ह्युमन रिसोर्स पॉलिसी ह्यामध्ये डिफेक्ट असेल, काही कमतरता असेल, म्हणूनच ते एम्प्लॉई सोडून जात असतील. प्लस देर मे बी सर्टन अदर रिझन्स लाईक लो वेज रेट, लो सॅलरी और लॅक ऑफ फ्युचर. ओके, जर एम्प्लॉईजला असं वाटत असेल की ह्या कंपनीमध्ये आपल्याला कमी पगार मिळतो आहे, वर्किंग कंडिशन्स प्रॉपर नाही आहेत, ह्या कंपनीमध्ये आपलं फ्युचर नाही आहे, ग्रोथ नाही आहे, ड्यू टू व्हेरियस रिझन्स द एम्प्लॉईज मे लीव द बिझनेस. लीव, LEAVE, लीव म्हणजे सोडून जाणे. ओके, मग आपल्याकडील एम्प्लॉई जे सोडून जातात त्याचं रेट किती आहे, व्हॉट इज द रेट ॲट विच द एम्प्लॉईज आर लिव्हिंग द बिझनेस. आपल्याकडील एम्प्लॉई सोडून जाण्याचं प्रमाण किती आहे, त्या प्रमाणाला, त्या रेटला लेबर टर्नओव्हर असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज द लास्ट कन्सेप्ट ऑफ अवर टॉपिक. ओके, इन दिस लेक्चर वी हॅव स्टडीड द कन्सेप्ट ऑफ लेबर टर्नओव्हर, ओव्हरटाईम, हॉलिडे विथ पे, plus group incentive scheme and idle time. These are the 5 concepts we have studied in this particular lecture. So that's it with this lecture. In the next lecture we will start with our last topic. Thank you.